आणि धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंतांच्या समर्थकांनी तेरखेडा इथं धुडगूस घातला। अनेक वाहनांची तोडफोड केली। वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। काही स्थानिक नागरिकांना मारहाणही केली गेली। किरकोळ कारण होतं आणि याच किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं। जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी हा राडा केला। आमदार तानाजी सावंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं अभय असल्यामुळे त्यांनी तेरखेडा गावामध्ये अशा पद्धतीचा धिंगाणा घातल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतात। मराठवाड्याची शिवकाशी अशी ओळख असलेल्या या तेरखेडा गावामध्ये काल आणि परवा 2 दिवस अज्ञात तरुणांनी दडगस घालून जवळपास 8 ते 10 वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। ही दुर्गस एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की मोठे दगड असतील, स्टिक असतील, मोठे लाकडं असतील किंवा लोखंडी रॉड याचा वापर यामध्ये झालेला आहे। रात्रीच्या वेळेस ही घटना घडली असून या घटनेत नुकसान वाहनांचं तर झालेलं आहे, पण काही लोकांना म्हणजे स्थानिक नागरिक आहेत तेरखेड्यातले त्यांनाही लागलेलं आहे आणि ते जखमी सुद्धा झालेले आहेत। या माग अभय आमदार सावंत आणि श्रीकांतजी शिंदे आणि एकनाथराव शिंदे का? कारण ती त्यांच्या भाषेत म्हणत होती, आम्हाला ह्यांचं अभय कोण आमचं वाकडं करीत नाही। असं गाड्या फोडताना मला काही लोकांनी सांगितलं की आम्ही जी करतोय ते आम्हाला अभय लय मोठ्या माणसाचं आहे, ह्या 3 माणसाचा अभय आहे, त्याच्यामुळं आम्ही कुणालाच भेट नाहो, आम्ही कुणाचा खून बी करू शकतो। ह्या भावनेतली ती लोक आता सध्या झालेली आहेत। या अभयामुळे ती जिवंत आहेत आणि त्याचं कारण काय तर ही पवनचक्कीचा डॉन आहे आणि ती सगळीकडे मालामाल पोचवतो, त्याच्यामुळे आमचं इथं काहीच चलत नाही। आमच्या गाड्यावर भरमसाठ दगडफेक झाली। मग त्या गाड्यापैकी एक मी ज्या गाडीत होतो तर मला मारण्यासाठीच त्यांना दगडफेक केली। पहिल्यांदा मला जीवे मारावा ह्या उद्देशाने त्यांना माझ्यावर दगडफेक केलेली। एक दगड गाडीत आला, मी दगड वाचला तरी माझ्या इथे लागला, ते माझ्या लागणार होतं इथे, माझं पूर्णपणे ब्लड ही होत होतं, अर्धं डोकं दुखतंय, डोळ्यात ब्लड गेलेलं आहे। मारायच्या उद्देशानंच त्यांना फक्त दगडफेक केलेली आमच्यावर, बाकी दुसरं काही। त्यांचा जो हे हुरदोस घालतेत गावात, एक सामान्य नागरिक जगू शकत नाही। कितीही केलं लॉ अँड ऑर्डर काही नाहीये इथे। ज्यावेळेस ज्या व्यक्ती आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तिथे गेलतो तिथं आम्हाला बसून ठेवण्यात आलं, ना आमचं काही FIR घेतली ना काही घेतली। जो व्यक्ती आहे जो ज्यांचा हात आहे त्यांच्यावर, ते त्यांच्या नावानं हुरदोस घालतायत गावात, सामान्य जनता बघत। विकी चव्हाण आणि अक्षय चव्हाण। मी रहीम शेख, पुढारी न्यूज, तेरखेडा, धाराशिव।